मित्रांनो, सध्या साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या घरातील बजेटवर मोठा परिणाम होताना दिसतोय. चहा, नाश्ता, मिठाईपासून सणासुदीच्या पदार्थापर्यंत साखर ही आपल्या रोजच्या वापरातील महत्त्वाची वस्तू आहे. आणि याच वाढत्या साखरेच्या दरामुळे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक अनोखी मागणी केली आहे. साखरेचे भाव निम्म्यावर आणा आणि दारूचे भाव 10 पटीने वाढवा. ऐकायला ही मागणी धक्कादायक वाटते, पण प्रश्न असा आहे, दारू महाग केल्याने खरंच साखर स्वस्त होऊ शकते का? दारूच्या किमतीत 10 पट वाढ केली तर सरकारचा महसूल वाढेल का? की उलट दारूची विक्री कमी होऊन सरकारचे उत्पन्नच घटेल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखरेच्या दरवाढी मागे खरंच दारूचा काही संबंध आहे का? पाहूया सविस्तर. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. सर्वप्रथम समजून घेऊया साखरेच्या दराबद्दल. अलीकडच्या दिवसात साखरेच्या किरकोळ दरात वाढ झाली आहे. 19 ऑगस्टच्या अहवालानुसार मुंबईत साखरेचा किरकोळ दर आठवड्याभरात सुमारे 8 रुपयांनी वाढून 58 रुपयांच्या आसपास पोहोचला होता. त्यानंतर 20 ऑगस्टला मुंबईत सुमारे 64 रुपये किलो तर महाराष्ट्रातील काही भागात सुमारे 58 रुपये किलो दर नोंदवला गेला. काही बाजारपेठांमध्ये तर साखरेचे दर 70 ते 80 रुपयांच्या जवळ पोहोचल्याचेही अहवाल समोर आले. म्हणजे साखरेच्या दरवाढीचा प्रश्न नक्कीच आहे. पण या दरवाढी मागचं खरं कारण समजून घेणं त्याहून महत्त्वाचं आहे. साखरेच्या किमतीवर सर्वात मोठा परिणाम होतो तो मागणी आणि पुरवठ्याचा. मागणी वाढली आणि बाजारातील उपलब्ध पुरवठा कमी झाला तर किंमत वाढण्याची शक्यता असते. सध्याच्या परिस्थितीत देशांतर्गत साखरेच्या उपलब्ध साठ्यावर दबाव निर्माण झाल्याचं चित्र आहे. 2025-26च्या हंगामात उत्पादनाच्या तुलनेत देशांतर्गत वापर जास्त राहिल्याने उपलब्ध साठ्यावर परिणाम झाला. त्यातच सणासुदीचा काळ जवळ येत असल्याने साखरेची मागणी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय साखर निर्यातीला दिलेली परवानगी आणि ऊसापासून इथेनॉल निर्मितीकडे वळणाऱ्या साखरेच्या प्रमाणाचाही उपलब्धतेवर परिणाम होतो. यामुळे बाजारात एक अपेक्षा किंवा भीती निर्माण होते. पुढच्या काळात साखरेचा पुरवठा कमी पडू शकतो. अशा परिस्थितीत व्यापारी, कारखाने आणि मोठे खरेदीदार साखरेचा अधिक साठा करण्याचा प्रयत्न करू शकतात. परिणामी बाजारातील किमतीवर आणखी दबाव येऊ शकतो. साखरेच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 20 ऑगस्ट 2026 रोजी 10 टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिली. साखरेच्या आयातीबाबत हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. यामागचा सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. देशांतर्गत बाजारातील साखरेचा पुरवठा वाढवणे आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण आणणे. ही आयात 31 ऑक्टोबर पर्यंतच्या परवानगी कालावधीत होणार आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात साखर वापरणाऱ्या संस्थांच्या साठ्यावरही सरकारने निर्बंध कडक केले आहेत. म्हणजेच सरकार एकीकडे बाजारातील पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणातील साठेबाजी किंवा कृत्रिम टंचाईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आता येऊया सुबोध सावजी यांच्या मागणीकडे. समजा सरकारने दारूच्या किमतीत थेट 10 पट वाढ केली तर सर्वप्रथम काय होईल? तर दारू महाग होईल आणि काही ग्राहक दारूचं सेवन कमी करू शकतात. काही जण स्वस्त ब्रँडकडे वळू शकतात तर काही ग्राहक बेकायदेशीर किंवा अवैध दारूकडे वळण्याचा प्रयत्न करू शकतात. पण महत्त्वाचा प्रश्न असा आहे, दारू महाग झाली म्हणून साखरेचा पुरवठा आपोआप वाढणार आहे का? उत्तर आहे नाही. कारण साखरेच्या बाजारातील मूलभूत घटक वेगळे आहेत. साखरेचे उत्पादन कमी आहे. बाजारात उपलब्ध साठा किती आहे? देशांतर्गत मागणी किती आहे? निर्यात किती होते? इथेनॉल निर्मितीसाठी किती साखर वापरली जाते? आणि बाजारात प्रत्यक्षात किती साखर उपलब्ध आहे? या सगळ्या गोष्टी साखरेच्या किमतीवर परिणाम करतात. म्हणून दारूच्या किमतीत वाढ आणि साखरेच्या किमतीत घट यांचा थेट असा आर्थिक फॉर्म्युला नाही. इथे मात्र सुबोध सावजी यांच्या मागणी मागचा एक आर्थिक मुद्दा समजून घेणं महत्त्वाचं आहे. दारूवर सरकार मोठ्या प्रमाणात कर आकारते. महाराष्ट्राच्या 2026-27च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राज्य उत्पादन शुल्कातून सुमारे 35,183 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. 2025-26च्या सुधारित अंदाजात हा महसूल सुमारे 34,170 कोटी रुपये होता. म्हणजेच दारूवरील हा कर राज्याच्या महसुलीत महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे सरकारने दारूवरील कर वाढवला तर प्रत्येक बाटली मागे मिळणारा कर वाढू शकतो. पण इथे एक महत्त्वाचा आर्थिक नियम आहे. कर वाढवला म्हणजे महसूल हमखास वाढतोच असं नाही. उदाहरणार्थ, समजा एखादी बाटली 100 रुपयांना मिळते आणि सरकारने कर वाढवून तिची किंमत 1000 रुपये केली. पहिल्या नजरेला वाटेल 100 रुपयांची बाटली थेट 1000 रुपयांना गेली, म्हणजे सरकारला प्रचंड महसूल मिळणार. पण जर ग्राहकांनी ती बाटली खरेदी करणंच कमी केलं तर मग सरकारला कर मिळणार कशावर?
म्हणूनच कराचा दर वाढवणे आणि करातून मिळणारा एकूण महसूल वाढणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दारूच्या किमतीत मोठी वाढ झाली तर त्याचे काही सामाजिक परिणाम सकारात्मक असू शकतात. उदाहरणार्थ, काही लोक दारूचं सेवन कमी करू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने हा सकारात्मक परिणाम मानला जाऊ शकतो. पण दुसरी बाजूही आहे. काही ग्राहक स्वस्त ब्रँडकडे वळू शकतात. काही जण इतर राज्यातून दारू आणण्याचा प्रयत्न करू शकतात, तर काही जण अवैध दारूकडे वळण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारसमोर बेकायदेशीर व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचं नवं आव्हान निर्माण होऊ शकतं. म्हणून दारूच्या किमतीत 10 पट वाढ करणे हा केवळ महसुलाचा प्रश्न नाही, त्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणामही होऊ शकतात. मग साखरेचा दर कमी कसा होणार? इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, साखर स्वस्त हवी अशी ग्राहकांची अपेक्षा आहे. पण ऊस उत्पादक शेतकरी म्हणतो ऊसाला योग्य भाव मिळाला पाहिजे. साखर कारखाना म्हणतो उत्पादन खर्च, मजुरी, ऊर्जा, कर्ज आणि इतर खर्च वाढले आहेत. आणि सरकार म्हणतं ग्राहकांवर महागाईचा अतिरिक्त भार पडू नये. म्हणूनच साखरेचा दर कमी करण्यासाठी फक्त ग्राहकांचा विचार करून चालणार नाही. कारण साखरेची किंमत खूप खाली आणली तर त्याचा परिणाम साखर कारखान्यांच्या अर्थकारणावर आणि अप्रत्यक्षपणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होऊ शकतो. म्हणून खरी कसोटी आहे ग्राहकाला परवडणारी साखर आणि शेतकऱ्याला योग्य ऊस दर, या दोन्हींचा समतोल कसा साधायचा? मग सुबोध सावजींची मागणी योग्य आहे का? आता थेट उत्तर देऊया. दारूचे भाव 10 पट वाढवले तर साखरेचे भाव आपोआप निम्मे होतील का? तर नाही. दारूच्या किमतीत वाढ आणि साखरेच्या किमतीत घट यांचा थेट आर्थिक संबंध नाही. दारू महाग केल्यामुळे सरकारला प्रति बाटली अधिक कर मिळू शकतो, पण दारूची विक्री मोठ्या प्रमाणात कमी झाली तर अपेक्षित महसूल वाढेलच असं नाही. आणि सरकारला अतिरिक्त महसूल मिळालाच तरी तो साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी किंवा साखरेच्या बाजारातील हस्तक्षेपासाठी वापरला नाही तर त्याचा साखरेच्या किमतीवर थेट परिणाम होणार नाही. त्यामुळे दारूचे भाव 10 पट वाढवणे हा महसूल आणि सामाजिक धोरणाच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरू शकतो, पण साखरेचे भाव निम्मे करण्याचा तो थेट आर्थिक फॉर्म्युला नाही. तुम्हाला काय वाटतं? दारू महाग करून साखर स्वस्त करण्याची मागणी योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.